तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भाऊच्या युट्यूब चॅनलवरती. तर फायनल नवरात्री उत्सवावर आपण तिन्ही एंट्री गेट घेऊन आलो मित्रांनो. संपूर्ण त्याची पीएटी फाईल तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड केली. बाकी त्या पीएटी फाईलची आपण एक जिप फाईल क्रिएट केली. त्या जिप फाईलला सांग की पासवर्ड टाकला. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की त्यात पासवर्ड आहे. बाकी मित्रांनो, जसं की 22 तारखेला नक्कीच नवरात्री उत्सव टॉपमध्ये साजरा होणार आहे. तर त्यामुळे डायरेक्ट प्रिंटिंग मारा. ठीक आहे. तर मी फायनल येतो डायरेक्ट फोटोशॉपवर. तर फोटोशॉप आल्यानंतर मित्रांनो, आता भरपूर संपूर्ण त्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे, म्हणून मी डायरेक्ट आलोय. पहिली आपण ही एक बनवली आणि दुसरी आपण ही बनवली. ठीक आहे. तर गेट 1 ला नाव टाकलं, गेट 2 ला नाव टाकलं. ठीक आहे. तर पीडीएफ तुम्ही ओपन करशाल, नक्की तुम्हाला हा मायना बघायला भेटणार आहे. आता भरपूर जणांचा प्रश्न असा आहे की दादा तू पीएलपी काय नाही देत आणि याचं मटेरियल मोबाईलसाठी आम्ही कसं यूज करायचं, ते पिक्सल ॲप मध्ये चालेल का? तर सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे भावानो. जर बघायला गेलं तर मी जे मटेरियल यूज करतोय फोटोशॉप मध्ये ते संपूर्ण एचडी क्वालिटी राहते, हेवी क्वालिटी. कारण जसं की भरपूर जण आपले भाऊ आहे, जसं की मोबाईल युजर झाले, जे डिझाईन वगैरे बनवतात, तर ती प्रिंटिंग आपली क्वालिटी मध्ये प्रिंट झाली पाहिजे, त्या दृष्टिकोनात मी डिझाईन बनवत राहतो. ठीक आहे. तर आपलं मटेरियल जसं बघायला गेलं, समजा महाराजांचा फोटो शिवाजी महाराजांचा, तिथे मी झूम करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. हे बघू शकता. तर संपूर्ण ती क्वालिटी बघा मी किती क्वालिटी मारली. आता देवीचा फोटो, ठीक आहे, म्हणजे जसं की एवढ्या छोट्या साईज मध्ये सुद्धा फोटो आपल्या एवढं क्वालिटी दिसतो. लक्ष घ्या, म्हणजे मटेरियल किती हेवी क्वालिटी आपलं. ठीक आहे. बाकी ही तर नॉर्मल क्वालिटी आहे. हिच्या टॉप मध्ये क्वालिटी वाढवण्यासाठी तुम्हाला लास्टला सांगणार की प्रिंटिंग मारताना कशामध्ये प्रिंट मारायची, कोणती चूक ना करू. ठीक आहे. मी प्रत्येक व्हिडिओ सांगत चाललो, या व्हिडिओत नक्की डीप मध्ये सांगणार. आता बघायला गेलं मित्रांनो, संपूर्ण त्या गोष्टी मी समजा इथं हाईड करून घेतो. ठीक आहे. जे आपण गेट 2 ची डिझाईन बनवतोय. ठीक आहे. आता आपण काय केलं तर माझी एक साईज क्रिएट केली. आता सगळ्यात मेन मुद्दा असा की तुमच्या मंडळाची जी साईज आहे मित्रांनो, त्या साईज मध्ये तुम्हाला सेम टू सेम डिझाईन क्रिएट करायची. ठीक आहे. तर आता XYZ इमेज मध्ये तो इमेज साईज मध्ये जातो. याची मी साईज दाखवून देतो तुम्हाला. मी 10x2 ही साईज ठेवली. ठीक आहे. तर मला ऑर्डर आली ती 10x2, 10 आडवी साईज. उभीला तुम्हाला सांगणार ती पुढं, पण ही आपल्याला आली ती 10x2. ठीक आहे. राहिल्या विषय. बाकी रेझोल्युशन 300 टाकले, इंचेस मध्ये केलंय. ठीक आहे. आता तुम्हाला तुमच्या हिशोबाने साईज क्रिएट करायची. तर इथं फाईल यायचं, निवड गेल्यानंतर XYZ समजा आपण जी साईज घेतली होती मित्र 10x2, तर इथं समजा करू आपण 10x3. ठीक आहे. XYZ तुमची नॉर्मलाइज साईज समजून घ्या. तर तुमच्या मंडळाची जी साईज असेल तर ती टाकायची कशी माहिती आहे का? वरती वेटला जी काय, म्हणजे असं खालीवर तुमच्या हिशोबाने नक्की टाका लांबी रुंदी. पण इथं चुकला असेल ना, हा रेटिओ पाहिला जर उभे असेल ते पहिलं रेटिओ काम करतं. जर आडवी असेल ना तर दुसरा रेटिओ सिलेक्ट करायचा. जसं की आपल्याला आता आडवी सिलेक्ट करायची, XYZ वरती आपण 10 ठेवलं आणि हाईटला 3 टाकलं, एंटर दाबलं तर साईज आपली क्रिएट झाली. ठीक आहे. ही होती आपली 10x2, ही झाली आपली 10x3. ठीक आहे. आता सगळ्यात मेन मुद्दा असा, या डिझाईन आपण संपूर्ण जे मटेरियल यूज केलंय, जे आपण प्रोव्हाइड केलंय, जे बनवलंय, ते संपूर्ण तुम्हाला या साईज मध्ये क्रिएट करायचं. तर सर्वात मेन मुद्दा काय करायचं माहिती का? आपण आलोय आपल्या पीएचडी मध्ये. तर हे जे बॅकग्राऊंड आपण ऍड केलंय ना, याला अनलॉक करून घ्या. याला असं ड्रॅग करून इथं नाही. ठीक आहे. जे आपण तुम्ही आता साईज क्रिएट केली हे बघू शकता. ते ऑटोमॅटिक सेट होणार, लगेच लॉक करा. परत त्या पीएचडी मध्ये त्यावर आपण ऍड केला ओरली मार, त्याला अनलॉक करून त्याला पण ड्रॅग करा. हे बघू शकता. अशा पण सेट करा. म्हणजे एक तुम्हाला सांगतो का तुमच्या साईज मध्ये तुम्ही नक्की डिझाईन बनवू शकता. तुम्हाला ती बनवायचीच आहे. आता मी XYZ मी जी डिझाईन बनवली 10x2, XYZ ची आपली साईज हे बघू शकता 10x2 मध्ये. हेच काय तुमच्या मंडळाची साईज नाही राहत, त्यामुळे तुम्ही ते नक्कीच चेंज आउट करायला लागणार तुम्हाला. तुमच्या हिशोबाने तुम्ही साईज मध्ये नक्कीच बनवू शकता, फक्त ड्रॅग करायचं तुम्हाला. ठीक आहे. बाकी त्यावर आपण ऍड केलंय या टाईप मध्ये 2 असे शेप ऍड केले. ठीक आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे टेक्स्चर मारलंय. अशा म्हणजे संपूर्ण दाखवतो. एक तुम्हाला XYZ दिलंय. ठीक आहे. एक ठीक आहे ओरली. बाकी नवरात्री उत्सव आपण नाव ऍड केलंय. याचा संपूर्ण त्या फॉन्ट दिलाय तुम्हाला. या पण फक्त नॉर्मल एवढं केलंय. आता संपूर्ण तुम्ही जर इथून जर याच्या शिफ्ट दाबून इथपर्यंत जर सिलेक्ट केलं तर संपूर्ण सिलेक्ट होणार. अनलॉक करून घ्या. डायरेक्ट अशा मी ड्रॅग करायचं तिकडे. ठीक आहे. डायरेक्ट या हिशोबाला सेट होणार तुम्ही. या अशा नक्कीच ते करा. तुम्हाला मी साईजचं दाखवून दिलं. ठीक आहे. साईज आपण कट करतो. तर अशा आपली गेट 2 ची डिझाईन संपूर्ण प्रॉपर आहे भावानो. ही डिझाईन झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे का? सगळं लॉक करून घ्या. लॉक केल्यानंतर ना इथं इमेज मध्ये यायचं, इमेज साईज मध्ये जायचं. इमेज साईज मध्ये गेल्यानंतर पहिलं वेट आपण 10 टाकलं, हाईट 2 ठेवली. रेझोल्युशन 300 ना डायरेक्ट 500 किंवा 800 करा भावा. याने तुमची प्रिंटिंग एकदम एचडी क्वालिटी मध्ये बघायला भेटणार. जसं की आता इथं 300, आता प्रिव्ह्यू बघू शकता. जर इथे मी 500 केलं ना तर प्रिव्ह्यू डायरेक्ट झूम होणार आपला. तुम्ही तर क्वालिटी बघू शकता किती क्वालिटी आपल्या हाय झाली. ठीक आहे. हे बघू शकता.
खतरनाक आपली क्वालिटी बसली. एक आणि एक टिप मधल्या गोष्टी आपल्याला बघायला भेटते. तर अशी मी रेग्युलेशन तुमचं काम करणार आहे, कारण प्रिंटिंग मध्ये हीच चूक ना करू भावनं. काही मुलं डायरेक्ट आहे ना आहे त्या रेग्युलेशन मध्ये नक्की सेव्ह करून डिझाईन प्रिंट मारत्या. प्रिंट चांगलीच बसणार भावनं, तो काय विषय नाही, पण त्यापेक्षा टॉपची प्रिंट बसणार म्हणजे रेग्युलेशन हाय केलं, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. तर पहिली आपली यापर्यंत होती गेट टू ची, त्यानंतर डिझाईन आपण ही तयार केली. ठीक आहे. ही संपूर्ण प्रॉपर डिझाईन बनवली भावनी सुद्धा टॉप मध्ये. जर बघायला गेलं ना तिथे झूम करून दाखवतो. आता हा फोटो बघा आपण किती खतरनाक यूज केलाय. याच्यात एक आणि एक डीप मधल्या गोष्टी मी यात नक्कीच ऍड केल्या. बाकी याच्यात तुम्हाला फक्त चेंज करायचंय. याच्यात तुम्हाला काही चेंज नाही करायचं भावना. जर वाटलं तुम्हाला तुमच्या मंडळाचं नाव टाकायचं तर इथं तुम्ही तुमच्या मंडळाचं नाव घेऊ शकता. जसं की मी इथं मध्ये XYZ नाव घेतलंय, ओम क्रांती मित्र मंडळ. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं नक्कीच अनलॉक करून डबल टॅप करून तुमचं नाव सिलेक्ट करून नक्कीच ते तुम्ही टाईप करू शकता. बाकी यात मी सगळंच हे केलंय. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तुम्हाला वाटलं तर तुमचं XYZ तुमचं देवीचं इमेज तो तुम्हाला टाकायचा आहे, तो तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर आता ही डिझाईन सेव्ह केला तर हिला सुद्धा इमेज साईज मध्ये रेझोल्युशन हाय करायचं आणि त्यानुसार डिझाईन सेव्ह करायची. बाकी आता समजा हा पेपनीचा आपला फोटो आहे, त्याला तुम्ही इथं उलट्या साईडला करून घ्यायचं. त्यानंतर पहिली सेव्ह करून घ्या या हिशोबाने. नंतर दुसरी सेव्ह करायला उलटं करायला तुम्हाला या कॉर्नरला क्लिक करायचं. हे जे तुम्हाला असे आयकॉन बघायला भेटते वरती 3 इकडून 3, तर राईट क्लिक करा त्याला. आणि तुम्हाला फ्लिप हॉरिझॉन्टल या पण ऑप्शन त्यावर क्लिक केल्यानंतर ते आडवणार ते. ठीक आहे. या हिशोबाने नक्की तुम्हाला करायचं ते. बाकी अशा संपूर्ण टॉपचे डिझाईन होत्या. ही एक होती आपली, ही एक होती भावना. बाकी आता भरपूर अजून तुम्हाला एक दोन ट्युटोरियल नक्कीच घेऊन येणार मित्रांनो, कारण आपल्याकडे लाईटीचा इश्यू असल्यामुळे ट्युटोरियल काय नक्कीच अपलोड नाही झाले. तर त्यामुळे फायनली आपण आज ते ट्युटोरियल अपलोड केलं गेटवर. नक्की तुमच्यापर्यंत डिझाईन नक्कीच पोहोचवली. बाकी मित्रांनो नक्की डिझाईन प्रिंट मारा, संपूर्ण टॉपला प्रिंट बसणार. जर बघायला गेलं तर शक्यतो मित्रांनो मीडियम मध्ये प्रिंट मारा, त्याच्यावर आपले स्टार येते. मीडियम मध्ये घ्या, नॉर्मल मध्ये काही घेऊ नका. ठीक आहे. मीडियम मध्ये थोडी आपली क्वालिटी चांगली प्रिंट बसणार. तर अशा प्रिंटिंग बद्दल जर काय अडचण वगैरे आली असेल तर मला इंस्टाग्रामला DM करावा, नक्की तुम्हाला सोल्युशन पण देणार, तो काय विषय नाही. ठीक आहे. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.